कोण किती बलशाली आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आपलाच क्रोध पहा, स्वतःचाच चिडचिडी पहा, स्वतःच्या ईर्ष्या पहा, स्वतःचा अहंकार पहा, स्वतःचा मायाचारी लोभ, तृष्णा, अपेक्षा, पाहिजे म्हणून भावना, हे सगळे जे अवगुण आहेत आपल्या पाहायचं आणि जेवढे आमच्या जवळ आहे तेवढं आपला आत्मा कमजोर आहे, बलहीन आहे, त्याच्या जवळ बल नाहीच. आणि जो जेवढं शांत बसला आहे, मग आता बलाची शक्तीची परीक्षा कधी करायची? आताच करा ना, करू शकता काय? परीक्षा घरामध्ये होत नाही, परीक्षा देण्यासाठी कुठं जायचं असते? जिथं बोर्ड परीक्षा असते, परीक्षा हॉलमध्येच तिथं जायला लागतं. तुम्ही आता बसला ना, घरामध्ये बसला आहे, शांत बसला आहे, वातावरण कसं आहे, धर्माचा उपदेश होत आहे, काही घरात काहीच नाही, कोणी प्रतिकूल नाही, कोणीच काही म्हणत नाही. परीक्षा देऊ शकता का? आपल्या आत्म्याजवळ किती बल आहे, किती शक्ती आहे पाहायची आहे आपल्याला. तिथं परीक्षा होणार नाही. आपली परीक्षा घेणारे वेगळंच आहे आणि ते केव्हा येईल केव्हा घेईल हे आपल्याला समजून येणार नाही. ह्याच्याशी म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही मोक्ष मार्गामध्ये आला, तुम्ही पण येऊ शकता मोक्ष मार्गामध्ये. मोक्ष मार्गामध्ये येणं म्हणजे हे पिंची घेणं मात्र काय मोक्ष मार्गामध्ये येणं आहे काय? घरात असून सुद्धा मोक्ष मार्गी होऊ शकता की नाही? होऊ शकता. आणि ज्या दिवशी तुम्ही मोक्ष मार्गामध्ये येणार, मोक्ष मार्गामध्ये येणं म्हणजे प्रथम सम्यक दर्शन प्राप्त करणं, आणि जे सम्यक दृष्टी असतो त्याचं बाहेरलं गुण असते प्रशम, संवेद, आस्तिक्य, अनुकंपा. हे सम्यक दृष्टीचे गुण आहेत म्हणून सांगितले आहे चरणायोगच्या अपेक्षाने. सम्यक दृष्टी कसं असतो? प्रशम भाव म्हणजे काय? क्रोध, मान, माया, लोभ, कोणत्याही कशाची उद्वेग नाही, मंद असणं, ह्याला ते म्हणतात प्रशम गुण म्हणतात. असलं प्रशम गुण म्हणजे आपण मोक्ष मार्गामध्ये आहोत असं समजून घ्या. आपल्या जवळ काय सम्यक दर्शन समजून घ्या, आणि आपण थोडं मोक्ष मार्गामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, थोडं त्याग पण करीत आहोत. रात्री भोजन नाही करणं, कंदमूळ नाही खाणं, आणि लोणचं, पापड, शांगी नाही खाणं, हे आपण प्रॅक्टिस करत आहोत. कशासाठी? मोक्ष मार्गामध्ये येण्यासाठी. आपण मोक्ष मार्गामध्ये आल्यानंतर आपली परीक्षा, जेव्हा संकल्प घेतो तेव्हाच आपली परीक्षा सुरू होते. आचार्य म्हणतात, ज्या वेळी तुम्ही संकल्प घेतला, ज्या दिवशी तुम्ही मोक्ष मार्गामध्ये आला, त्या दिवसापासून तुमची परीक्षा स्टार्ट. परीक्षाची डेट कोई फिक्स नाही, परीक्षा घेणारा पण कोई फिक्स नाही. आपल्या घराची परीक्षा घेऊ शकता, आपले मित्र पण परीक्षा घेऊ शकतात, कोणी पण घेऊ शकतात. आणि आपली परीक्षा ज्यावेळी संकल्प घेतला त्यावेळी सुरू. कसं सुरू? त्या संकल्प मध्ये तुमची किती दृढता आहे पाहण्यासाठी तुमच्या बरोबर तुमची परीक्षा होणार. मग परीक्षा कशा न येण्याची परीक्षा, आपल्याला किती कशा येतो? परीक्षा कधी होणार? जेव्हा आपल्या समोर आपले प्रतिकूलच काय ते अनुकूल आल्यानंतर परीक्षा होणार की नाही? आपल्या मनाऐवजी, मनाला जसं पाहिजे तसं वस्तू आपल्या समोर आल्यावर आपली परीक्षा होणार की नाही होणार? नाही होणार. प्रतिकूल म्हणतात नाही होणार. परीक्षा म्हणजे वाईट कशा म्हणजे क्रोध बस परीक्षा आहे काय? कशा किती आहेत? कोणते? लोक कसे आहेत? तुमच्या समोर तुमच्या मनाला जसं पाहिजे असं दागिने आलं घेऊन हातात, परीक्षा नाही होणार का? नाही होणार. तुम्ही जसं
जसं तुमची अपेक्षा आहे, तुमची जशी भावना आहे, तशी साडी आली, तशी कारगाडी आली, तशी सुनवाई आली. परीक्षा देणार की नाही, होणार की परीक्षा? ह्यामध्ये कोण परीक्षा देतात? परीक्षा तो आहे क्रोध म्हणजे परीक्षा. बाकी परीक्षा कशाची परीक्षा देण्याची नाही, एकच स्टेप आहे तुमचं. काय एकच विषय आहे परीक्षाचं? किती विषय आहेत? 4 आहेत. आणि जास्त परीक्षा घेण्यासाठी कोण येतात? लोभाची परीक्षा घेण्यासाठी येतात परीक्षक, की क्रोधाची अथवा मायेचारीची? सांगा आता. लोभाचं. मग लोभ कशा आहे? जेव्हा आपल्या मनात जसं आपण भावना करतो तसं समोर येण्यानंतर तुमची परीक्षा होणार की नाही होणार? आता समजून घ्यायचं, आपले प्रतिकूल वस्तू समोर येण्यानंतरच परीक्षा होत नाही. आपलं जसं आपण जसं म्हणतो, जसं पाहिजे तसं समोर आल्यानंतर तुमचा परीक्षा स्टार्ट आहे की नाही आहे? द्या परीक्षा, प्रति समय द्या परीक्षा. मग परीक्षा देण्यासाठी आपल्याला जागृत राहायला पाहिजे. आणि जिथं परीक्षा होईल आणि आपण जर परीक्षेमध्ये पास कसं होईल, आपल्या परिणामाला पाहायचं. आता परीक्षक समोर आहे आणि गोड गोड बोलणारे, ठमक ठमक चालणारे आणि चलणारे एवढे बाळ आपले समोर आले. नातेवाईका किती 1.5-2 वर्षाचे बाळ आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? असं चलतो आणि पडतो आणि तुम्हाला पकडतो आणि तुमच्याशी कसं बोलतो, तो स्पष्ट बोलत नाही. आजीबाई करून तुम्हालाच पकडतो, आई करून पकडतो. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय की माया येते? छान वाटलं, माया येणे बहुत फरक आहे. माया आलं गेलं परीक्षा. हे पास होता ह्या परीक्षेमध्ये. ह्या परीक्षेमध्ये जे पास झाले ते क्रोधाच्या परीक्षेमध्ये सोपं जाणार. त्यांची क्रोधाची परीक्षा सोपं. अवघड कोणती परीक्षा आहे? लोभाचं, मायाचं, मोहाचं. हे परीक्षा तुम्ही देऊ शकता घरामध्ये. कोणी पण आवडीचं वस्तू अथवा व्यक्ती कोणी पण असू द्या, त्यामध्ये अवघडच परीक्षा आहे लोभाचं. ही परीक्षा जर दिला तुम्ही, त्यावेळेस जर जागृत असला तुम्ही, आपली आत्मा बलशाली होत जात आहे. आपली आत्मा शक्ती गुणांना प्रकट करत जात आहे. हे शरीर किती पण आजारी असू दे, ह्या शरीरामध्ये किती पण दुःख कष्ट येऊ दे, असा कर्माचा उदय येऊ दे, त्यावेळी सुद्धा आपली आत्मा बलशाली बनू शकतो. जेवढं कर्म शरीर कमजोर होऊ द्या, लेकिन एक विल पॉवर, जे आत्म्याची शक्ती, मला आत्मबल म्हणतात. आत्मबलावरच टिकून आहे मोक्ष मार्ग. शरीरावर टिकून नाही मोक्ष मार्ग. तुमचा संसारचा मार्ग भोग आणि शरीरावर टिकून आहे. 2 टाइम खाल्लं मिळत तरच काम होणार. जर 4 चहा 1 वेळा मिळाला नाही, डोकं सुरू. तुमची जी शक्ती, शरीराची शक्ती आहे आणि संसारची जी क्रिया आहे, ते सगळं तुमचे बाहेरचे वस्तू, भोग सामग्री आणि शरीराची जी शक्ती आहे त्याच्यावर टिकला आहे. आणि त्यामध्ये तुमचा आत्मा कमजोर खूप शिथिल होत आहे. खूप शिथिल आहे. जो जेवढे वेळ खातो तो तेवढंच शिकेल. शक्तिशाली कोण आहे? खाणारा. पहिलवान कोण आहे? जिम जाणारा. जिम कशासाठी जायचं? फिट बॉडी करणार है ना. हे शरीराची शक्ती आहे. आणि ज्यांना जेवढा शरीराशी मोह असतो, ते मोहाने कारणाने आपल्या शरीराची शक्ती पाहिजे आणि एक काम करण्यासाठी शक्ती पाहिजे. ह्या शक्तीसाठी शरीराच्या मोहानं आपण खात जातो.
जे जेवढं जास्त अपेक्षा करतो कशाय करणं बी कमजोरी. जेवढं ज्यांना कशा येतो त्यांची आत्म्याची शक्ती तेवढंच कमजोर, म्हणून आपणच परीक्षा द्यायची फेल. मायामध्ये जास्त जागृत ठेवायचं. अवघड आहे मध्ये, अवघड आहे, फार अवघड आहे मायामध्ये. आपले कोणी व्यक्ती दिसले काय स्माईल, मुलगी दिसली चेहरा पहा, सुनबाई दिसली चेहरा पहा. फरक असतो की नाही सांगा ना, फरक असणार की नाही? असणार ना. आपले मुले दिसले आणि जाऊची मुले दिसले, फरक असणार नाही. हितच साधना करायचं आहे, एक व्यापक दृष्टी ठेवायची, ह्याला जिंकायचं आहे. आत्मतत्व बघायचं, पर्याय दृष्टी नाही पाहायची. दृष्टी, दृष्टी म्हणजे काय आहे? जे जे व्यक्ती आपल्या समोर येत्या हे आत्मतत्व आहे, हा द्रव्य आहे, हे भावी शुद्ध आत्मा आहे, भावी भगवान आहे, हे भव्य जीव आहे, ह्यामध्ये सुद्धा अनंत सिद्ध परमेश्वरीचे गुण भरले आहेत. असं पाहणं म्हणजे द्रव्यदृष्टी. प्रथम दृष्टी पर्याय दृष्टी असू शकतो. संस्कार कसला आहे? पर्यायाला पाहायचे संस्कार आहेत ना, अनादी काळापासून पर्यायच पाहत आहेत आणि पर्याय पाहून आमचं तुमचं छान वाईट राग द्वेष हे करत आलो. प्रथम दृष्टी असू द्या. प्रथम दृष्टी म्हणजे प्रथम दृष्टी तर एक निर्विकार दृष्टीच असतो. तसं पाहिलं तर दर्शनोपयोग निर्विकार, दर्शनयोग नंतर अवग्रह होते. अवग्रह, इहा, आवाळ, धारणा, तुम्ही ऐकलं का? अवग्रह म्हणजे सामान्य दृष्टी. एक काही पण आपल्या डोळ्यासमोर आलं नाही, रंग रोगण हे सामान्य दर्शन. मग रंग अथवा हाईट हेल्थ आल्यानंतर हे सामान्य दृष्टी. मग हे रंग आल्यानंतर एक सामान्य ज्ञान झालं. हे सामान्य ज्ञानानंतर कोण आहे ते दुसरं ज्ञान आहे. दुसऱ्या नंबरचं ज्ञान आहे कोण आहे. मग हे आहे निर्णय झालं, हे तिसरं ज्ञान आहे. आणि हे आहे हे निश्चित झाल्यानंतर विसरायचं नाही, हे चौथं ज्ञान, चौथी पायरी आहे. पहिली पायरी जी आहे ना ही सामान्य लक्षात आलं कोण, हा झळकलं कोण आहे म्हणजे कोण आहे ते फटाफट होतंय, आपल्याला समजून येत नाही. आपल्या माणसांना आपण ओळखण्यासाठी वेळ लागते काय? लागत नाही. तरी सुद्धा हे समोर आल्यानंतर प्रथम जे सूक्ष्म दृष्टी असते ते सामान्यच असते. नंतर आपले हे आपले आहे, हे आपले आहे जर आले तेच मलिन दृष्टी. मलिन दृष्टी म्हणजे हे आपलं म्हणून जे मनामध्ये आलं, आपलं किती आपले, त्यामध्ये पण आपले भेद आहेत की नाही? मुलगा किती आपला आहे, सुनबाई किती आपली आहे, आणि जे नातेवाईक आहेत ते किती आपले आहे. आपले मध्ये सुद्धा व्हेरायटी आहे, संबंधामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे सूक्ष्म दृष्टी पकडून आपण का असं व्यवहार, असं दृष्टी कसं थांबायचं? ह्या माया मोह आपले जे भाव आहेत ह्यासाठी ब्रेक कसं लावायचं? एकदम ब्रेक लागणार नाही. स्पीड पण गाडी आहे, अनादी काळीपासून कसं आहे, स्पीड मध्ये गाडी आहे आणि एकदम ब्रेक लावायला संभव नाही. थोडं हळूहळू करा त्याला. गेअरला हळू करायचं, मग थांबता मग पायाने थांबवायचं. आता जे स्पीड गाडी चालू आहे, जसं येतात तसं आपले भाव होत्या, जसं समोर आलं तसंच भाव करणं, राग द्वेष करणं म्हणजेच हे आम्हाला संसारामध्ये भ्रमण करणारा भाव आहे. भ्रमण कोण करतात? ह्या भावाने करतात. आचार्य पूज्यपद स्वामींची दृष्टी पहा, आपल्याला माहित होतं कर्म आम्हाला दुःख देत्या, कर्म आम्हाला संसारामध्ये भ्रमण करवतात. मोठी कृष्ण आपल्याला कोण भ्रमण करवत आहे, फिरवत कोण आहे? कर्म. कर्मामुळे व्यक्ती दुःखी आहे, कर्माच्या ओढ्याने दुःखी होतो, कर्मच आपल्याला दुःख देतो, कर्मच आपल्या चार गतीमध्ये फिरवतो.
आहे की नाही? आचार्य पूज्यपद स्वामींचे उपकार पहा. आम्हाला तर छान वाटलं. तुम्हाला वाटलं नाही वाटलं? कर्मावरून सुद्धा दृष्टी तिथून काढून आपल्या आत्म्यामध्येच हे आणणारे आचार्य पूज्यपाद स्वामी कर्म नाही हो. कर्मोदय आल्यानंतर सुद्धा हे आत्मन तू ब्रेक लावू शकतो आणि आपल्या कषायाला मंद करून मग ते कर्म जे उदयाला येतात ते जास्त अनुभव न करता ते देता अनुभव न देता ते निघून जाऊ शकतात. हे तुमचा पुरुषार्थ असलं पाहिजे. हे पूज्यपाद स्वामी सांगतात. संसारामध्ये भ्रमण करणारा राग द्वेष दै दीर्घ खूप आनंद आला आम्हाला. 2 दिवस झालं आम्ही पण समाजमध्ये विचार करतो कर्म आम्हाला दुःख देणार नाही. आम्हाला दुःख देणारा आपले भाव आहेत, आपले कषाय आहेत. ज्यावेळी आपण क्रोध करतो त्यावेळी तुम्ही काय फील करता? एक एक विचार करत जावा तुम्ही. तिथं ऐकून तिथं विचार करा. ज्यावेळी आचार्य पूज्यपाद स्वामींनी असं काय सांगितलं की कषाय आपल्याला राग आणि द्वेष हे दोनच आपल्याला संसारामध्ये भ्रमण करणारे आहेत, करवणारे आहेत. असं काय सांगितलं? कर्म काय नाही सांगितलं. इष्टोपदेश मध्ये संसारमध्ये भ्रमण करविणारे कर्म न सांगता कशाय सांगितले आहे. आपल्याला जेव्हा क्रोध येतो, क्रोधाचा उदय बर क्रोध देणारे व्यक्ती आहे. आपले मनासारखे केले नाही, आपण जसं पाहिजे होतो, जसं आम्ही सांगितलं होतं न करता ते इग्नोर केले, ऐकले नाही आणि आपल्या कामामध्ये लागले. त्यावेळी आपल्याला कसं वाटतंय? आमचं घरामध्ये काहीच किंमत नाही, ऐकतच नाही मुले. वाटतंय की नाही? हे जे मनात आलं तुम्हाला त्यावेळी तुम्हाला एक चांगलं अनुभव होतोय संवेदना अथवा वाईट संवेदना होते? चांगलं होणार ना? आमचं काहीच अस्तित्व नाही, आमचं ऐकतच नाही, आमचं बहुमान नाही, असं अनुभव करणं चांगलं आहे की वाईट आहे? छान आहे की वाईट आहे? वाईट. ज्यावेळी जे भाव आले त्यावेळी तुम्ही त्या वर्तमानामध्येच दुःखी झाला. त्यावेळेस तुम्ही दुःखी झाला. हे विचार करा सूक्ष्म दृष्टीने. आम्हाला दुःखी करणारा तो व्यक्ती आहे की आपण आहे? जर सोडा ते आम्ही त्यांच्याशी अपेक्षा केलो आणि केलं नाही, ते इग्नोर केलं आणि ऐकलं नाही, अनदेखा. तुम्ही पण त्यांच्या कामाला अनदेखा करू शकता की नाही? अनदेखा म्हणजे दुर्लक्ष, न बघितल्यासारखं. दुर्लक्ष. हा, दुर्लक्ष. त्यांनी तुमच्या गोष्टाला, तुमच्या आज्ञा जे दिली होती, जे अपेक्षा केला होतो, तुमच्या भावाला तुमचे बोलण्याने त्यांनी दुर्लक्ष केले. मग ते जे दुर्लक्ष केले त्यांना तुम्ही पण दुर्लक्ष करू शकता की नाही? आपण काय केलं? फोकस केलं. एक चूक कोणाचं आहे? त्यांचं आहे की तुमचं आहे? त्यांनी तुमचे काम ऐकलं नाही, चूक त्यांचंच आहे ना? खरं खरं सांगा, चूक त्यांचं आहे ना? चूक का केलं नाही त्यांनी? आम्ही जसं सांगितलं होतं ऐकलं काय नाही? चूक कोणाचं सांगा? खरोखर सांगा. तुम्ही जीवनात कसं वागता, कसं विचार करता ते सांगा. आमचं बरं आमचे ऐकले नाही, चूक त्यांचं आहे की नाही? आहे ना? हेच तुमचं चूक आहे. त्यांचं चूक नाही, हे त्यांचं चूक म्हणून तुम्ही जे पाहिलं ते तुमचं चूक आहे. त्यावेळी तुम्ही पण दुर्लक्ष करा. ऐकलं नाही, जाऊ द्या, जाऊ द्या. त्यांचे विचार, त्यांचे व्यवहार, त्यांचे कषाय, त्यांचे वागणं त्यांच्याशी आहे. आपण काहीच पाहायचं नाही. आपलं लक्ष कर्तव्य करायचं आहे, शांत बसायचं आहे. जर असं भाव आलं त्यावेळी तुम्ही कसं अनुभव करता? शांतीचं अथवा वाईट? ज्यावेळी असं करता, जाऊ द्या, ऐकलं नाही, पुण्य पापावर आहे, पुण्याचं उदय नाही. आज कोण ऐकतात? पंचम काळामध्ये किती पुण्य घेऊन आलो आपण. हा, कोणाचं कोण ऐकतात? हो, हे पुण्य आहेच नाही. आपण तर कर्तव्य करत आहे. ते मुलगा असंच आहे, अज्ञानी आहे, कशा आहे, त्याच्यावर समजदारी नाही, जाऊ द्या. आपण काय विचार करायचं नाही, आपण शांत बसायचं. आपलं तर आत्मा असं
कसं आहे हे पण विचार करा. कसं वाटणार? शांती, अशांती? शांती वाटते. शांती. मग तो मुला ऐकलं नाही. त्यावेळी आपण एक विचार केलो, चिडचिडी केलो आणि एक शांत, एक सकारात्मक विचारानं गप्प बसलो. चूक त्यांनी केलं, पण आपल्याला अनुभव कसं करायचं आहे ते मुलगा अनुभव करून देणार की आम्ही करून घेणार? आपण करून घेणार. मग आपल्या हातावर आहे की आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीनं जसं व्यवहार केलं तसं आपल्याला न वागता आपल्याला शांतीचा अनुभव करून घेतलं. हेच आचार्य पुष्पा सांगतात. समोरचे व्यक्ती दुःख देत नाही आणि त्यावेळी कशाय हृदय आलं की नाही आपल्याला, कशाय हृदय आल्यानंतर सुद्धा 1 मिनिट चिडचिडी होऊ शकतो. दुसऱ्या सेकंडमध्ये तुम्ही कंट्रोल करा आणि कंट्रोल केल्यानंतर हा कंट्रोल करणं म्हणजे शांत समता भाव ठेवून आपल्या तुरंत वर्तमानामध्ये शांतीचा अनुभव केला. आणि जे वर्तमानामध्ये शांती समताचा अनुभव करतात त्या बंधनारे कर्म सुद्धा त्यांना पुढे दुःख देणार नाही. आपल्याला कर्माला पाहायचं नाही. आचार्य पुष्पा सांगतात कर्माला पाहायचं नाही. कोणते कर्म बंधत आहेत, कोणते उदयाला येत आहेत, काय दुःख देणार. मात्र आपल्या भावांना पाहून वर्तमानामध्ये हे संयम धारण करायचं. आपले निमित्त कसं पण मिळू द्या आणि त्या निमित्ताने येणारे कर्म पण येऊ द्या आणि कर्म आल्यानंतर 1 सेकंडमध्ये आपल्याला माहीत व्हायला पाहिजे हे आपल्याला फेल करण्यासाठी आले आहे. सावधान, कॉपी करू नका. परीक्षा हॉलमध्ये तिथं परीक्षा हॉलमध्ये दिवार करण्यासाठी स्क्वॉड येतात ना, स्क्वॉड येऊन सावधान, हे आले स्क्वॉड आपल्याला हलवण्यासाठी, भीती घालण्यासाठी असे कर्म आपले येत असतात. त्यावेळी आपण जर सावधान असलो म्हणजे सावधान म्हणजे राग द्वेष मोह काहीच करायचं नाही, शांत राहायचं. हे आपल्या संसाराहून सुटण्याचं मार्ग आहे. कर्माहून कुठं आणून ठेवले आचार्य पुष्पा? कुणाला पाहू नका, आपल्या भावाला पहा, आपल्या परिणामाला पकडा. बस झालं तुमचं कल्याण सुरू. पुढचं घेऊया काय? एकदा राग द्वेष दीर्घ पाठ करा, खूप छान वाटते. राग द्वेष दीर्घ दीर्घकाल, राग द्वेष दीर्घ नेत्राकर्षण कर्मणः अज्ञानात् सुचिरं जीव संसारात् भवत्. अज्ञान से सुचिरं जीव. अनादी काळापासून अज्ञानामुळे हिंडत आहे, फिरत आहे. आत्मन अज्ञान सोड, राग द्वेष कमी कर, मग तुमचे भावच तुम्हाला वर घेऊन जाणारे आहेत आणि तुमचे मलिन भाव खाली घेऊन जाणार आहेत. कर्म नंतर घेऊन जातात, पहिले तुमचे भाव घेऊन जातात. कर्म नंतर घेऊन जाणार आहेत. त्यांची जेव्हा उदयाला येईल तेव्हा तुम्हाला फळ देणार आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही कशाय करता त्यावेळीच तुमचे भाव तुम्हाला तात्कालिक सुख आणि दुःख देतात. खरं आहे की नाही? आता तुम्ही अनुभव करून पाहायचं. क्रोध आले, आत्माला कसं वाटत आहे? आत्मा तुला छान वाटत आहे ना, कर क्रोध, चिडचिडी कर तू. घमंड आलं, आमचं ऐकत नाही, थोडंसं ऐकत. असलं भाव आत्मा तुला छान वाटत आहे ना, मग कर अपेक्षा तू, असं म्हणत जा आत्माला. वाटतंय काय असं छान? नाही. शांत हो आत्मा. तुझ्या मनावर, तुझ्या भावामध्ये, तुझ्या परिणामामध्ये जे उतार चढाव काय म्हणतात, हे हलणं, एक मलिन होणं हे होत आहे. शांत आत्मा, शांत आत्मा, शांत हो जातो. तुझा स्वभाव नाही, ही विभाव परिणती आहे, हे बिघडलेलं मलिन परिणाम आहे, त्याला निर्मळ कर. तुम्ही शांत हो जा. ओम शांती. मी शांत आहे, मी निर्मळ आहे, मी वितरागी शुद्ध आत्मा आहे. केव्हा आठवण यायला पाहिजे?
जेव्हा कशायची वेळ येतोय त्यावेळी काय म्हणायचं? मी शुद्ध आत्मा, शांत आत्मा, वितरागी आत्मा आहे. माझ्यावर ह्या समोरच्या गोष्टीचं काहीच फरक पडणार नाही. चिंतनाचं लेमिनेशन माझ्यावर आहे. लेमिनेशन करून घ्या तुम्ही. लेमिनेशन करून घेतलं ना, पुढचं समोरचं व्यक्ती काही पण करू द्या, काही फरक पडणार नाही. काय म्हणायचं? आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणत्या गोष्टीचं? कशायाचं? नाही काय तर चांगली गोष्ट सांगितलं तर आम्ही काय फरक पडणार, आम्ही नाही करणार. त्यावेळी नाही, कशाही करण्यासाठी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. एवढं समजून जर घेतला, आपला अर्धा संसार नष्ट झाला. एवढंच काम करायचं आणि काहीच काम करायचं नाही. बस आज चतुर्दशी आहे ना, आणि आम्हाला प्रतिक्रमण करायचं आहे. आज एवढंच बस. तुम्हारे पवित्र मुख से निश्चित जो शीतल वाणी जग जन